एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येताना पाहायला मिळते। राजकीय घडामोड आहे, अखेर महायुतीमध्ये नाशिक विधान परिषदेची जागा ही शिंदे शिवसेनेकडेच राहणार आहे। नरेंद्र दराडेंना शिवसेनेकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते, अशी माहिती सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलंय। नरेंद्र दराडे हे गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून आले होते। यंदा शिवसेनेकडून दराडे यांना पुन्हा संधी देण्यात येते। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। प्रांजल, नाशिक विधान परिषदेची जागा सेनेकडेच राहणार असल्याचं कळतंय, काय अधिक माहिती आहे? तर मग आपण जर बघितलं तर नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच ही खरं तर बघायला मिळत होती। कारण या जागेवरती भाजपकडून दावा केला जात होता, कारण सर्वाधिक मतदार हे आमचे आहेत आणि त्यामुळे ही जागा आम्हाला मिळेल यासाठी भाजप प्रयत्नशील होते। यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील या जागेवरती दावा जो आहे तो मानला जात होता, कारण जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आमचे आहेत असं देखील सांगितलं जात होतं। त्यामुळे एकंदरीतच नाशिकची जागा कोणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं आणि अखेर जी काही सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार महायुतीमधून ही नाशिकची जागा आहे ती अखेर शिंदे शिवसेनेला देण्यात आलेली आहे। यासोबतच नरेंद्र दराडे जे खरं गेल्या वेळी शिवसेनेकडून ज्यांनी उमेदवारी केली ती जे आमदार म्हणून निवडून देखील आले होते, त्या नरेंद्र दराडे यांना पुन्हा एकदा आता शिंदे शिवसेनेकडून संधी ही देण्यात आलेली आहे। काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि अखेर त्यांना विधान परिषदेवरती पुन्हा संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर आता शिंदे शिवसेनेकडे जागा गेली, त्यामुळे आता एकंदरीत जे स्थानिक नेते आहेत भाजपचे असतील यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असतील त्यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जवळपास भाजपकडूनच 3 ते 4 इच्छुक उमेदवारांनी अर्ज देखील घेतलेले आहेत। यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील एका उमेदवाराने अर्ज घेतलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता ते पुन्हा माघार घेणार का किंवा पक्षाची यांची भूमिका नक्की काय राहणार आहे याकडे सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे। मात्र एकंदरीतच आता शिंदे शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांचं नाव हे निश्चित झाल्याचं कळत आहे। आता महाविकास आघाडीकडून नक्की कोणाला उमेदवारी दिली जाते ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं। नक्कीच खरं आहे प्रांजल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।